शेवटच्या क्षणापर्यंत अंकुर कधीच बॅग भरत नाही. वेळेवर सांगितलं हे शूज मला घ्यायचेत, मग काय तेही धुवून काढले. आता तो शंभूला घेऊन त्याची आणि शंभूची कटिंग करायला गेला होता. हॅलो एव्हरीवन, मी काजल. आज आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक होता. पुरणपोळी जोपर्यंत अशी टम्म फुगत नाही ना तोपर्यंत करायला मजाच वाटत नाही. जर आज पुरणपोळी केली आहे तर मग तळं नाही व्हायला हवं, म्हणून मग कांद्याचे भजे केले. इकडे आईने गंगाफळची भाजी, कटाची आमटी, आंब्याचा रस वगैरे सगळा स्वयंपाक झाला होता. मग आयतं ताट नणंदबाईला दिलं आणि म्हटलं पाहुणचार झाला बरं का. जेवण वगैरे झाल्यावर हा ड्रेस मी स्वतः शिवला आहे. 5 वर्ष झाले, पण जसाचा तसा होतो. मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये मग मी हे मेकअप फिक्सर घेतलेला आहे, रेनीचं फाउंडेशन घेतलं आहे, आपल्या टिकटॉकच्या पिना. या पाऊचमध्ये मी आपलं सगळं ज्वेलरीचं सामान, तर यामध्ये शंभूचे औषधं ठेवले होते. झिपलॉक बॅगचा मला इतका वापर झाला छान की कमी जागेत जास्त वस्तू ठेवता आल्या आणि माझं मेकअपचं डन झालं. ही नथ आहे जी मी लग्नाला किंवा गृहयज्ञाला घालावं असं विचार करते. या दोघी नथींपैकी कुठली छान वाटते कमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.